नमस्कार सर्वांना, तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मी आज पारंपरिक पद्धतीने वेपर्स बनवणार आहे. 5 किलोचे वेपर्स बनवायचे मला. तर चला सुरू करूया. तर मी 5 किलोचे वेपर्स घेतले, हे एका पाटीमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्येच असे सोलून घेणार या पद्धतीने. अशा पद्धतीने मी सर्व बटाटे सोलून घेणार. पाटीमध्येच आपण सोलून घ्यायचे, म्हणजे त्यामध्येच ते साल पण पडते. आता इकडे सगळे बटाटे माझे सोलून झाले आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले मी 2-3 पाण्याने. असं स्वच्छ पाणी दिसायला हवं आपल्याला, म्हणजे आपले बटाटे काळे नाही पडणार. आता तुमच्याकडे असेल ती तुम्ही अशी किसणी घेऊन घ्यायची, त्याच्यामध्ये माप लावून घ्यायचं आपल्याला किती बारीक वेपर्स पाहिजेले, किती जाड वेपर्स पाहिजेले. आता मी एक बटाटा घेतला आहे, तुम्ही तो आडवा किसू शकता किंवा असा उभा पण किसू शकता. तुमच्या आवडीनुसार आपण वेपर्सला शेप देऊ शकतो. आता मी अशा पद्धतीने वेपर्स किसून घेणार. आता तुम्ही पाहू शकता मस्त छान पातळ वेपर्स किसला गेलेला आहे तो. आता अशा पद्धतीने मी वेपर्स किसून घेणार सर्व. वर्षातून एकदा आपण हे पदार्थ बनवतो, वाळवून घेतलेले. आणि या पद्धतीने तुम्ही वेपर्स बनवून बघा, वर्षभर टिकेल आणि काळं तर पडण्याचा प्रश्नच नाही. काळे हे अशा पद्धतीने बनवले ना तर काळे वेपर्स पडणारच नाही. नाही तर बरेच वेळेस बरेचसे महिला करता असं की लगेच बटाटे सोलून घेतात, किसून घेतात, लगेच उकडून घेतात आणि लगेच वाळवतात, पण ते काळे पडतात वर्षामध्ये. पण तुम्ही जर या पद्धतीने बनवले ना तर तुमचे वेपर्स काळे नाही पडणार. तर मी अशा पद्धतीने वेपर्स सर्व किसून घेतले. आता यांना मी 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार. आता बघू शकता तुम्ही, मी काही आडवे पण किसलेले, तर मोठे मोठे वेपर्स आलेले, तर काही छोटे छोटे वेपर्स आहे. जे मोठे मोठे वेपर्स आहे ते अगदी पापडसारखे दिसत आहेत. वाळवल्यावर तसं तर छोटेच होऊन जाणार ते. पण मी माझ्या आवडीनुसार वेपर्स काही असे तर काही तसे बनवले आहे. आता यांना मी आता स्वच्छ धुवून घेते. आता या पाटीतून काढून ह्या पाटीमध्ये टाकणार. जेवढे आपण स्वच्छ धुणार ना तर तेवढंच त्याचा काळवटपणा, त्याचं जे टॉर्चर असतं ते सगळं चाललं जातं पाण्यामध्ये. मस्त वाटतं आहे वेपर्स, काही गोल काही तर पापडासारखे. आता हा तुरटीचा खडा आहे, हा मी पाण्यामध्ये टाकून देणार. असा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकू शकत. आता रात्रभर मी ते भिजू घातलेले होते वेपर्स पाण्यामध्ये. आता सकाळ झालेली आहे, सकाळचे 6 वाजलेले आहे. तर मी ते गॅसवर पातेलं ठेवलं आहे, स्टीलचं पातेलं पाणी भरून ठेवलेलं आहे. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. पाण्याला उकळी यायची वाट बघायची. आता काही वेपर्स मी पाटीमध्ये काढून घेतले, त्यांना पण अजून धुवून घेतलं मी. आता पाण्याला उकळी आली आहेत, आता वेपर्स त्याच्यामध्ये सोडून देणार. अशा पद्धतीने मी जेवढे पातेल्यामध्ये वेपर्स बसतील तेवढे त्यामध्ये सोडून देणार. आता एवढे वेपर्स मी टाकून घेतले आहे. आता यांना आपल्याला खाली लटकले नाही पाहिजे पातेल्याला, म्हणून हलवून घ्यायचं अधूनमधून. आता 10-1 मिनिट झालेले आहे कमीत कमी. तर मी चेक करून बघते आता वेपर्स झालेला आहे की नाही. हाताने थोडंसं आपल्या नॉर्मल दबलं गेलं पाहिजे. तेवढा वेपर्स झाला की समजून घ्यायचा आता आपला वेपर्स झालेला आहे. आता आपले वेपर्स झालेले आहे, तर मी हे आता सर्व पाण्यातून उपसून घेणार आहे. आता अशा पद्धतीने मी सर्व वेपर्स उपसून घेणार आहे. आणि हे वेपर्स काढून घ्यायचे आपल्याला, चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे, किंवा तुमच्याकडे टोपलं असेल तर टोपल्यामध्ये तुम्ही काढून घ्या. त्याच्यातलं पाणी सगळं निथरून जायला हवं. आणि याच पाण्यामध्ये थोडंसं अजून मीठ टाकून बाकीचे वेपर्स आपण थोडे थोडे टाकून शिजवून घेणार. अशा पद्धतीने मी चाळणीत उपसून घेणार सर्व वेपर्स. आणि आता मी ते वाळू घातले होते सकाळी 6 वाजता. आता संध्याकाळी मी 6 वाजता वेपर्स काढून आणले. माझे 2 डबे भरले आहे 5 किलो वेपर्समध्ये. आता तुम्हाला मी थोडेसे सॅम्पल म्हणून तळून दाखवणार वेपर्स. आता थोडेसे वेपर्स मी तुम्हाला तळून दाखवणार. अगदी कुरकुरीत आणि मस्त वेपर्स तयार झालेले आहे.
थोडंसं तेल तापायला ठेवलं मी कढईमध्ये. आता तुम्हाला थोडेसे वेपर्स तळून दाखवणार आहे. अतिशय सुंदर वेपर्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा वेपर्स. जर माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला प्लीज विसरू नका.